मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरामधील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। 5 वर्षांमधील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे। मुंबईच्या प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या कथित देणगी घोटाळा प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले। काल मंदिर ट्रस्टच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। यानुसार गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे। मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींचीही सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार आता 2023 ते 2026 दरम्यानच्या देणगी संकलनातील चढउतारांवरून चौकशी केली जाईल। अनियमितता, चोरी किंवा प्रशासकीय त्रुटी होत्या का याचाही शोध घेतला जाणार आहे। तर 5 वर्षातील देणग्या आणि मौल्यवान वस्तूंचं ऑडिट होणार आहे। शिवाय अतिरिक्त मुख्य सचिवांना तातडीनं हा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले। या चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होण्याचीही शक्यता आहे। दरम्यान राज ठाकरेंनी आरोप केल्यानंतर हे सगळं प्रकरण उजेडात आलंय। राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत ट्रस्टमधील काही सदस्यांनी शिंदेंना लिहिलेल्या पत्राचं वाचन केलं होतं, त्यामुळे खळबळ उडाली। आता ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले।